झाली का काम? अगं तायडे, तू आलीस वय दूध घेऊन? परशा आला असता की. अगं आईने आमंत्रण द्यायला धाडलंय. आज पोळ्याला घरीच आहे जेवायला. गॅस संपला होता, नवीन आणला सिटीमधनं. अजून बाहेरच का? आणि मग काय ग काकी, गोऱ्या करणं कधी थांबायचं? ट्रॅक्टर आल्यापासून खड्ड्या कवड्या हे असं उभं आहे ती. तेवढ्या चरशेनाच्या गौऱ्या जाळायला. तू बस की, विचार करते. अगं नको, जेवणाचं बघायचंय. तायडे, नशीब काढलं सा. नाही, एवढं चांगलं चुंगलं जेवण, कपडा लत्ता, धानाचा हांडा बिंडा सापडला का काय? धनाचा हंडा नाही, मग आयरेसा. हा म्हणजे का काय? ये घरी धावते. चल भाऊ. आता सिलेंडरची कटकट नाही, स्वतःचाच गॅस. सगळा स्वयंपाक यावरच केलाय. ते गोबर गॅस का काय तेच ना? गोबर गॅस नाही, आयरेसा 5G फिल्टर. हे गोबर गॅसपेक्षा वेगळं असतंय का? सांगते. आयरेसा म्हणजे इंटिग्रेटेड रिन्युएबल एनर्जी फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. असला अवघड काय आपल्याला जमायचं नाही बाबा. हे आहे अगं, ते ऐकून तर घे. ते बायफ. हा, आपलं बाहेर. हां, आयरेसा 5G फिल्टर हा ऊर्जा म्हणजे इंधन आणि शेतीच्या विकासासाठी कार्यरत असणारा प्रकल्प आहे. हे कुणी बी घेऊ शकतं का? कुणी बी घेऊ शकतं. अगदी साधा, सोपा आणि फायदेशीर आहे आयरेसा 5G फिल्टर. अगं मग दाखव की तुझा आहे रेषा. या. तर हे शेण आणि पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता ह्यातून तयार होणारा गॅस स्वयंपाकाला वापरायचा. म्हणजे सिलेंडर आणायला सिटी जायची गरज नाही म्हणा की. हो भाऊ. हा गोबर गॅसच की. नाही ग काकी, हा निराळा आहे. कसा काय? आता मला सांगा, बायोगॅसमधनं निघणाऱ्या मळीचं काय होतं? शेतात टाकतात, निचराच होतोय की. बरोबर. पण आयरेसाच्या रिसर्च टीमने या शेणपाण्यावर संशोधन केलंय. हे बायफचं स्लरी फिल्टरिंग सिस्टम. यातनं की नाही, शेण पाण्यातनं चोथा आणि पाणी वेगवेगळं होऊन जातं. मी काय म्हणतो, हे शेण आणि पाणी वेगळं करायची काय गरज आहे? हे बघा, हे उरलेल्या शेणाचा चोथा ह्याच सुट्ट्या केलेल्या शेणामध्ये गांडूळ सोडली की त्याचं बनतं वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत. अहो, एवढं चांगलं खत बाजारात पण मिळत नाही. मला सांगा, वर्षाला आपण किती खर्च करतो खतावर? 5,000 ते 8,000 रुपये खर्च होतो की. बरोबर. वाचले ना ते? अहो, एवढं चांगलं खत आपण रानात बी टाकू शकतो आणि विक्रीला बी नेऊ शकतो. काही म्हणा, बायपनी खूप चांगला शोध लावलाय बघा. आणि उरलेल्या पाण्याचं काय? सांगते. हे बघ काकी, या 5G फिल्टरमधनं उरलेलं शेणाचं पाणी टाकीत जमा करून थेट शेतात टाकायचं. ड्रिपमधून? हो. अरे त्या केशवकडा बी आहे की गोबर गॅस. पण रोजचं शेणपाणी शेतात टाकायला किती कुटाणा करावा लागतोय. हो, पण हे तसं नाही. आणि भाऊ, या शेणपाण्यामध्ये बायफचं एलओएफ मिसळलं की पावर सुद्धा वाढती. एलओएफने पिकाचं रक्षण पण होतं, सोबतच जमिनीचा कस सुद्धा वाढतो. त्याने शेताची वाढच होती की. पण हे टाकायचं कुठं? वेंचुरी सिस्टीममधनं. वेंचुरीमधनं? अहो, मग काळजी करण्याची गरजच नाही. ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं? स्प्रिंकलर आणि हातपंप आहेच की. हे बघ तायडे, हे चांगलं आहे, पण आमच्यासारख्यांसाठी नाही. का? अगं आमच्याकडे इनमिन 3 जनावरं, त्यात कुठं होतंय? कमीत कमी 3 जनावरं जरी असली तरी आयरेसा तुम्ही आरामात बसवू शकता. खरंच की काय? हो. नाही तशी जागा बी जास्त लागत नाही म्हणा. छोटंसंच आहे बुटकुळ. सरकारी सबसिडी किंवा CSR फंडमधनं हा आयरेसा 5G फिल्टर कमी किमतीत कसा शेतकऱ्याला मिळेल याचा बायफ नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणजे एका सिलेंडरला 900 ते 1000 रुपये मोडतात. कंपोस्ट खताचे 5 ते 8,000 रुपये. हो ताई, म्हणजे वर्षाला 9 ते 12,000 रुपयाची मिळकतच झाली म्हणा की. बरोबर केलं गणित भाऊ.
बायोगॅसमधनं 5,000ची मिळकत होत असेल तर आयरेसा 5G फिल्टरमधनं 9 ते 12,000ची मिळकत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं अमूल्य असं सूक्ष्म जीवाणूयुक्त 10,000 लिटर शेणपाणी पण मिळतं. म्हणजे आहे की नाही नफ्याचा सौदा. वय की ग तायडे? काकी दिसला का आमचा धनाचा हंडा? हिथंच आहे पण दिसत नाही अशातली गत झाली म्हणायची. स्वस्तात मस्त आहे. आहे आपल्या घरी घ्यायचा बरं का. तायडे चांगलाच आहे की ग तुझा आयरेशा. आयरेशा नाही ग, आयरेसा. आयरेसा 5G फिल्टर. अगं तेच ते.